भंडारा जिल्ह्यातील दारुगोळा निर्मिती करणाऱ्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाले। या स्फोटात 5 लोकांचा मृत्यू झाला तर 5 ते 7 जण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटरपर्यंत नागरिकांना ऐकू आलाय। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता ही किती भयानक असेल ते यावरून कल्पना करू शकतो। भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट सकाळच्या सुमारास झालेला आहे। आता मी सध्या घटनास्थळी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जिथं स्फोट झालेला आहे यामध्ये लोकांची गर्दी सुद्धा वाढलेली आहे। रुग्णांचे नातेवाईक पोहोचलेले आहेत। घटनास्थळी पोलीस प्रशासन तसेच ॲम्ब्युलन्स आणि अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पोहोचलेल्या आहेत। आणि हा स्फोट हा एवढा भीषण होता की जवळपास 5 किलोमीटर अंतरापर्यंत लोकांना याचा आवाज ऐकू गेलेला आहे। आणि यामध्ये जवळपास 8 ते 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि काही नागरिक जखमी आहेत। जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा, जवाहरनगर। 5 ते 7 जणांमध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। रुग्णांवरती सध्या उपचार देखील सुरू आहे। आयुध कंपनीत दारुगोळा निर्मितीचं काम त्या ठिकाणी चालतं। त्या ठिकाणी हा भीषण असा स्फोट झालाय। भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आपल्या समोर येते। मात्र मृत्यूचा आकडा हा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। आता ती प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे। 5 जणांचा मृत्यू झाल्याची। त्याचं कारण अजून काही कळलं नाही। मृतांचा आकडा सुद्धा पुढे किती वाढू शकतो ही पण शक्यता वर्तवली जात आहे। आणि दुर्दैवी या घटना आहे। अत्यंत गंभीर अशी घटना आहे। संपूर्ण माहिती आल्यावरच त्यावर अधिक बोलता येईल। पण आत्ता तरी 5 जणांचा मृत्यू झाल्याची, अनेक जखमी असल्याची माहिती आहे।